तर मागच्या भागात आपण पाहिलं की पारस म्हणतो, मुलात असं काय आहे, फक्त ठीकठाक चेहरा आणि उंची एवढंच ना, त्याशिवाय काय आहे त्याच्यात? पियाला इतकं लाजायचं काय कारण? बघ ना, गाल कसे लाल झालेत. पण ह्या सगळ्यात जास्त चुकतंय माझं, मीच कधी काही बोललो नाही. आरो म्हणतो, चला चला रिंग एक्सचेंज करूया. शेवटी तो क्षण आलाच. पारस हे सगळं पाहू इच्छित नव्हता. तो घराबाहेर निघू लागतो. आई म्हणते, अरे पारस, कुठे चाललास? पारस म्हणतो, दम घुटतो इथे, थोडी ताजी हवा घेऊन येतो. आरो म्हणतो, कुठेही नाही जायचं आहे. दम घुटतोय ना, तर घुटू दे, आणि जे खायचं आहे ते इथेच खा. पारस रागाने सर्वांच्या मध्ये येतो. पिया रिंग घालण्यासाठी रिंग उचलते. पारस डोळे बंद करतो. काही वेळाने पारस डोळे उघडतो. रिंग अजूनही पियाच्या हातातच असते. सगळेजण मोठमोठ्या डोळ्यांनी पारसकडेच पाहत असतात. पारस म्हणतो, काय? आरो म्हणतो, हात पुढे कर. पारस म्हणतो, काय? पाखी म्हणते, अरे भाऊ, हात पुढे कर रिंग घालण्यासाठी. पारस म्हणतो, तुम्ही सगळे काय बोलताय? कायरा म्हणते, याआधी की पियाचा मूळ बदलेल, हात पुढे कर. संध्याजी म्हणतात, अरे हात पुढे कर रे, म्हणजे पिया तुला रिंग घालेल. पारस म्हणतो, मी का करू? आरव म्हणतो, मग कोण करणार? पिया आणि तुझी एंगेजमेंट आहे, तर रिंग शेजाऱ्याला घालू का? मोठं तोंड करून. पारस म्हणतो, काय? माझी आणि पियाची एंगेजमेंट? सगळेजण म्हणतात, हो. पारस म्हणतो, म्हणजे इथे माझी आणि पियाची एंगेजमेंट चालू आहे? आरव म्हणतो, हो. आणि किती वेळा सांगू? पारस म्हणतो, पण हे सगळं. आरव म्हणतो, तू पियाला प्रपोज करणार नव्हतास, म्हणून आम्हीच ठरवलं तुमचं लग्न करून टाकावं. पारस शब्दात सांगू शकत नव्हता, पण तो आतून खूप आनंदी होता. पिया आणि पारस रिंग एक्सचेंज करतात. दोघंही सर्वांचा आशीर्वाद घेतात. तेव्हाच तो मुलगा त्यांच्या जवळ येतो आणि आशीर्वाद देतो. पारस हळूच विचारतो, हा कोण आहे? पिया म्हणते, माझा भैया आहे, मावशीचा मुलगा. पारस म्हणतो, काय? वाव, तू खुश आहेस ना? पिया म्हणते, मला खुश नसण्याचं काही कारण आहे का? पारस म्हणतो, यू लाईक ही? पिया हसून म्हणते, नो, आय लाईक यू. किचनमध्ये आरव आणि कायरा मिठाईच्या बहाण्याने एकमेकांना टेस्ट करत होते. कायरा म्हणते, आता जा, खूप उशीर झालाय. आरव म्हणतो, नाही, अजून मन नाही भरलं. कायरा म्हणते, सगळे काय विचार करतील? आरव म्हणतो, काही नाही विचारणार, सगळे आपापल्या गोष्टींमध्ये बिझी आहेत. कायरा म्हणते, बघ, तू नवरदेवाचा मोठा भाऊ आहेस. आरव म्हणतो, तर? कायरा म्हणते, तुला बाहेर सगळ्यांसोबत असायला हवं ना? आरव म्हणतो, आणि तू? नवरीची मोठी बहीण, नवरदेवाची वहिनी, ह्या घरातली मोठी मुलगी, त्या घरातलीही, तुलाही तर बाहेर असायला हवं ना? कायरा हसून म्हणते, मी तर बाहेरच येत होते, तूच आहेस ज्याने मला अडवलंय. तू आधी जा, मग मी येते. आरव म्हणतो, ओके. हलक्या आवाजात आरव कायराच्या ओठांना गोडसा स्पर्श देतो आणि निघून जातो. दुसरीकडे XYZ रिसॉर्ट. अचानक पाण्याचा एक थंड झटका आरवच्या अंगावर बसतो. तो झटकन उठून बसतो. तो पूर्णपणे भिजलेला असतो. कायरा समोर उभी असते, हातात पाण्याचा जग घेऊन. आरवची झोप कुठेतरी उडून जाते. कायरा रागाने म्हणते, सकाळचे 9 वाजलेत आणि नवरदेवाचा भाऊ अजूनही झोपलाय. तुला जबाबदारी नावाची काही गोष्ट माहीत आहे का? मला वाटत होतं तू उठून सगळी अरेंजमेंट चेक करत असशील, पण नाही. वराच्या भावाला तर श्वास घ्यायलाही वेळ नसतो, आणि तू अजून झोपलायस? संगीत, मेहंदी, हळदी आणि तुझी तथाकथित बॅचलर पार्टी, सगळं आजच आहे. इतकं काही करायचं आहे आणि साहेब अजून झोपलेत? 5 मिनिटात रेडी होऊन खाली आहे, कपडे बाहेर ठेवले आहेत. आरव म्हणतो, ही हळद, संगीत, मेहंदी एकाच दिवशी ठेवायचं कोणी सांगितलं होतं? कायरा म्हणते, झोपेतून बाहेर ये, तूच म्हणाला होतास. आरव असत म्हणतो, अरे हो, मीच तर म्हणालो होतो. कायरा म्हणते, 5 मिनिटं आहेत, मला परत यावं लागायला नको. आरव म्हणतो, सॅनोरिटा. कायरा म्हणते, काय? आरव म्हणतो, तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी लागलंय. कायरा म्हणते, काय? आरव म्हणतो, इकडे ये. कायरा त्याच्याजवळ येते आणि आरव तिला अचानक ओढून आपल्या खाली घेतो. कायरा काही बोलणार तोच आरव तिचं तोंड बंद करतो आणि ती काही क्षण त्याच्या किसमध्ये हरवते. नंतर आरव तिला सोडतो. कायरा रागाने त्याच्याकडे रोखून पाहते. आरव म्हणतो, आता साफ झालं. कायरा गंभीरपणे म्हणते, फक्त 2 मिनिटात खाली ये. खाली हळदीचे सगळे अरेंजमेंट्स तयार झालेले आहेत. आरवही व्हाईट कुर्त्यात एकदम भारी दिसत होता. कायराच्या फॅमिलीमधून तिचे आईवडील, मावशी, मामा, त्यांचा मुलगा आणि पियाचे काही मित्रच होते. आरवच्याकडून त्याची संपूर्ण फॅमिली आणि खूप लोक आले होते.
सगळेजण एक एक करत पिया आणि पारसला हळदी लावत होते. थोडा डान्स, गाणी, मस्ती झाली आणि मग सगळे मेहंदीसाठी रेडी व्हायला गेले. कायरा रूममध्ये येते. ती आपल्या कानातील झुमके काढून साईडला ठेवते. तेवढ्यात तिच्या पोटावर कुठेतरी गुदगुल्या होत असल्याचा भास होतो. ती लगेच समजते की हा आरवच आहे. कायरा म्हणते, आरव, काय चाललंय हे? काही वेळातच खाली मेहंदी आहे. आरव तिला स्वतःकडे फिरवतो. त्याच्या हातात हळदीचं बाऊल असतं. आरव हळूच कायराला हळदी लावायला सुरुवात करतो. तो आपले गाल कायराच्या गालांवर घासून हळदी लावतो. कायरा डोळे बंद करते आणि तिचे हात आरवच्या खांद्यावर जातात. आरव तिच्या मानेपासून हळूच हळदी लावायला लागतो. कायरा त्याला फक्त फील करत होती. आरव तिच्या गळ्यापासून खाली कमरेपर्यंत हळदी पोहोचवतो. नंतर तिच्या पाठीवर सुद्धा हळदी लावतो. कायराच्या धडधड्या आता बेकाबू होऊ लागतात. ती त्याच्यापासून थोडी दूर जाऊ लागते. पण आरव तिचा हात पकडतो. दुसऱ्या हाताने तिच्या हातावर हळदी लावतो. डोळे बंद करून तो आपलं कपाळ तिच्या कपाळावर टेकवतो. त्यांच्या दोघांच्याही श्वास एकत्र मिसळत जातात. धडधड एकाच तालात धडकते. खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्याने दोघांनाही शांतता वाटत होती. काही वेळानंतर कायरा म्हणते, हे सगळं का? आरव म्हणतो, आपली हळदी झालेली नव्हती ना, आणि जर मी वाट पाहिली असती तर तू कदाचित कुण्या दुसऱ्याच्या हळदीत सहभागी झाली असतीस, म्हणून आधीच लावली. कायरा हसत म्हणते, आता मी रेडी होऊन खाली येते. अजून अरेंजमेंट्सही बघायच्या आहेत. आरव म्हणतो, जा. कायरा म्हणते, आरव. आरव म्हणतो, हं. कायरा आपल्या हाताने आरवचा संपूर्ण चेहरा हळदीने पिवळा करून टाकते. आरव काही करायच्या आतच कायरा बाथरूममध्ये निघून जाते. कायरा मेहंदीसाठी मरून कलरची साडी घालून बाहेर येते. आरवच्या चेहऱ्यावर अजूनही हळदी असते. तेवढ्यात आरवही तयार व्हायला निघून जातो. सगळे लोक मेहंदीसाठी गार्डनमध्ये जमलेले असतात. आरव पीच कलरची शर्ट आणि व्हाईट पॅन्ट घालून खाली येतो. पारसने नेव्ही ब्लू कुर्ता तर पियाने क्रीमी कलरचा लेहंगा घातलेला असतो. सगळे आपापल्या गप्पा, सेल्फी आणि तयारीत गुंग असतात. आरव खाली आल्यावर पारस त्याला पाहून म्हणतो, भाऊ, तुमचा फेस इतका पिवळा का वाटतोय? आरव म्हणतो, कावीळ झालंय मला. आरव तिथून निघून जातो. आनंदजी म्हणतात, आरव, तुझा चेहरा इतका पिवळा का झालाय रे? आरव म्हणतो, डॅड, मी थोडा अरेंजमेंट चेक करून येतो. पाखी म्हणते, भाऊ, मला वाटतं मला कलर ब्लाइंडनेस आलाय. तुमचा चेहरा पिवळा दिसतोय. आरव पाखीला इग्नोर करत तिथूनही निघून जातो. संध्याजी म्हणतात, आरू, तुझा चेहरा एवढा पिवळा का झालाय? पारस म्हणतो, आई, भाऊला कावीळ झालाय. संध्याजी रागाने म्हणतात, चुप बस, काहीही बोलतोस. आरव म्हणतो, आई, मी पाणी पिऊन येतो. कायरा आरवपासून लपून बसलेली असते. आरवचा चेहरा पाहून तिला खूप हसू येत असतं. आरव तिला घुरत बघतो आणि तिथून निघून जातो. कायरा आपला चेहरा खाली झुकवते. तेव्हा संध्या तिच्याजवळ येते. संध्याजी म्हणते, मी एक उपाय सांगते, ज्याने आरवचा चेहरा पूर्वीसारखा होईल. कायरा म्हणते, प्लीज आई. संध्या काहीतरी कानात सांगते. कायरा म्हणते, हा उपाय खरंच काम करेल? संध्याजी म्हणतात, 100%. कायरा म्हणते, मी लगेच जाते. कायरा आरवला एक वाटी देते, ज्यात काहीतरी असतं. काय ते माहीत नाही. आरव म्हणतो, हे काय आहे? कायरा म्हणते, याने तुझा पिवळा रंग निघून जाईल. आरव म्हणतो, काय झालं? कायरा म्हणते, आय एम सॉरी, माझ्यामुळे हे झालं, पण मला खरंच कल्पना नव्हती असं होईल. आरव कायराच्या कपाळावर किस करतो. तिचा चेहरा आपल्या हातात धरतो आणि म्हणतो, मी तुझ्यावर रागावलेलो नाही आहे जान, आणि मला या पिवळ्या रंगाने काहीच फरक पडत नाही. हा रंग तर माझ्या सेनोरिटाने दिलाय. खरं सांगू, आता हा रंग माझा फेवरेट झाला आहे. कायरा म्हणते, मग राग का दाखवत होतास? आरव म्हणतो, मी रागावलेलो नाही आहे. राग येतोय त्या लोकांवर जे सारखं विचारतायत, फेस पिवळा का? मला माझ्या येलो फेसची काही प्रॉब्लेम नाही. लोकांना काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाही. कायरा हसत म्हणते, खरं सांगू, तू खूप फनी दिसतोयस. आरव म्हणतो, तुला असं हसताना बघण्यासाठी मी तर माझ्या चेहऱ्यावर एशियन पेंट्सचा पिवळा रंग लावायलाही तयार आहे. कायरा म्हणते, आता इतकंही नाही, जा पटकन. आरव म्हणतो, ओके. कायरा म्हणते, आरव. आरव म्हणतो, कायरा त्याच्याजवळ येते आणि त्याच्या ओठांवर किस करते. कायरा म्हणते, आता जा. आरव म्हणतो, तू तर यार खूपच रोमॅन्टिक आहेस. कायरा म्हणते, जा आत्ता. आरव म्हणतो, चाललो. आरव चेहरा साफ करून येतो. पियाच्या हातावर अर्धी मेहंदी लागलेली असते. कायरा पण मेहंदीसाठी बसते. आरवही तिच्याजवळ येतो. मला पण मेहंदी लावायची आहे. कायरा आश्चर्याने म्हणते, तू पण? आरव म्हणतो, हो तर काय झालं? पण मला तू मेहंदी लाव. मी नाही इच्छित की दुसरी कोणी मला टच करावं.
कायरा हसत हसत आरवला मेहंदी लावायला लागते. कायरा म्हणते, पण काय डिझाईन काढू? आरव म्हणतो, लिही. कायरा म्हणते, काय? आरव म्हणतो, सॅनोरिटा. कायरा आरवच्या हातावर सॅनोरिटा लिहिते आणि मग ती स्वतःच्या हातावर मेहंदी लावून घेते. मेहंदीवाली म्हणते, काय लिहू? आरव म्हणतो, ड्रॅकुला. मेहंदीवाली चकित होऊन म्हणते, खरंच? आरव म्हणतो, लिहितेस की तुझी तक्रार करू? मेहंदीवाली म्हणते, लावते सर. कायरा आपल्या हाताकडे पाहते जिथे ड्रॅकुला लिहिलं होतं आणि ते पाहून तिला जोरात हसू येतं. रात्री सगळ्या बायका संगीत एन्जॉय करत असतात, तर यंग मुलं बॅचलर पार्टीत बिझी असतात. घरातले मेन्स वगळता पारस बिया डान्स करत असतात. आरव आणि कायरा पण एकत्र डान्स करतात. सगळे खूप मजा करत असतात. पारसचे मित्र त्याला जबरदस्तीने बॅचलर पार्टीत घेऊन जातात. आरव आणि कायरा रूममध्ये. कायरा म्हणते, तू गेला नाहीस बॅचलर पार्टीत? आरव म्हणतो, मी तिथे जाऊन टाईम वेस्ट का करू? माझं बॅचलर पण आणि पार्टी दोन्ही इथेच आहे. कायरा हसून म्हणते, आणि खरंच तू बॅचलर नाहीसच ना? लग्नाला 1 वर्ष झालंय. आरव म्हणतो, मी खूप थकलोय. समजतच नाही लोक बॅचलर पार्टी का करतात. 1 दिवसात असं काय बदलतं? आरव थोडं गंभीर होऊन म्हणतो, आणि तू का नाही गेलीस तिथे? कायरा म्हणते, तिथे पारसच्या आवारा मित्र वाईन आणि डान्सर घेऊन आलेत. जर मी डान्सर माझ्याशी डान्स करायला आली असती तर मी खरंच तिचा खून केला असता. आणि वाईन तर मी पित नाही. इथे माझ्याकडे देवाने दिलेली ब्लेसिंग आहे, जी मला खूप प्रिय आहे. कायरा हसून म्हणते, कोण आहे ती? आरव म्हणतो, माझी सॅनोरिटा. कायरा म्हणते, आणि तुझ्या सॅनोरिटाच्या लाईफमधली सगळ्यात अनमोल भेट म्हणजे तू. आरव म्हणतो, आणि माझ्या लाईफमधली सगळ्यात अनमोल भेट म्हणजे माझी सॅनोरिटा. कायरा म्हणते, आता झोपूया, नाहीतर उद्या पुन्हा पाणी होतील. आरव म्हणतो, तू तर असं ओरडत होतीस जसं मी फक्त मोठा भाऊ नाही तर पंडित आहे, ज्याच्याशिवाय लग्नच होणार नाही. कायरा म्हणते, उद्या जर वेळेवर उठला नाहीस ना तर बघ. आरव म्हणतो, उफ, तुझ्या धमक्या. कायरा म्हणते, झोप आता. कायरा आणि आरव एकमेकांना मिठी मारून झोपतात. दुसऱ्या दिवशी आरव खोलीत ओरडत होता. त्याला आपल्या कुर्त्याकडे पाहून खूप राग येत होता. त्याला अशा प्रकारचे कपडे अजिबात आवडत नव्हते. तो म्हणतो, सॅनोरिटा, लवकर ये ना. कायरा बाथरूममधून बाहेर येते. कायरा म्हणते, काय झालं? आरव म्हणतो, ह्या कपड्यांमध्ये आधी काय घालायचं? हे एवढे सारे छोटे छोटे पार्ट्स, हे सगळं काय आहे काही समजतच नाही. कायरा एक एक करून त्याला कपडे देत असते, कारण आरवला हे डिझायनर कपडे अजिबात आवडत नव्हते. त्याच्या कुर्त्याचे 2-3 वेगवेगळे भाग होते. आरव म्हणतो, मी या डिझायनरचा गळाच दाबेन. साधा वेडिंग ड्रेस बनवायला सांगितलं होतं आणि ह्याने काय बनवलं बघ. कायरा हसून म्हणते, अरे आरव कपूर, जो सगळ्यांना त्रास देतो त्याला त्याच्याच डिझायनरने त्रास दिला आहे. आरव म्हणतो, आणि हे बटन कसं लावतात? कायरा म्हणते, आरव, हे बटन फक्त दाखवायला आहेत, आतमध्ये झिप आहे. आरव म्हणतो, मग हे उगाच बटन का लावली आहेत? कायरा म्हणते, फॅशनसाठी. आरव म्हणतो, मी या डिझायनरला नाही सोडणार. कायरा म्हणते, आरव, इतके नखरे तर पिया पण करत नसेल जितके तू करत आहेस. आरव म्हणतो, मी नवरदेवाचा मोठा भाऊ आहे, मला खाली जाऊन अरेंजमेंट्स बघायचे आहेत. कायरा म्हणते, अरे, लग्नाच्या दिवशी आठवतंय की तू वराचा भाऊ आहेस? आजवर एकदाही आठवलं नाही. शेवटी आरवने पांढरा कुर्ता घातला, केस सेट केले, आपली 10 लाखांची घड्याळ घातली आणि एक महागडा परफ्यूम लावून तो तयार झाला. कायरा बेडवर बसून त्याच्याकडेच बघत होती. आरव म्हणतो, तू अजून तयार का नाही झालीस? कायरा म्हणते, कारण आधी मला माझ्या ड्रॅकुलाचे नखरे झेलावे लागतात. जेव्हा माझा नवरा तयार होतो तेव्हाच माझं अर्धं काम होतं. आरव म्हणतो, मी पारसकडे बघून येतो. कायरा म्हणते, थांब. आरव म्हणतो, हो. कायरा आरवजवळ येते आणि त्याच्या कानामागे थोडं काजळ लावते. आरव म्हणतो, हे काय? कायरा म्हणते, आता तू इतका हँडसम बनून जाशील तर सगळ्या डायन तुझ्याशी चिटकायला प्रयत्न करतील आणि तुला नजरही लागू शकते. एक गोष्ट कान उघडून ऐक, तू मला कुठल्याच मुलीच्या जवळ दिसू नकोस, समजलं? आरव कायराला जवळ घेतो. आरव म्हणतो, समजलं. तू मला खूप प्रेम करतेस हे मला माहीत आहे, आणि तू तर मला ओळखतेस. तुझा नवरा मुलींपासून लांबच राहतो. आरव थोडं मिश्किलपणे म्हणतो, पण जर एखादी मुलगी माझ्याजवळ आलीच तर मी काय करू? कायरा म्हणते, तू फक्त दूर राहा. आरव म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे. कायरा म्हणते, काय? आरव म्हणतो, तू पूर्ण वेळ माझ्यासोबतच राहा, मग कुठलीही मुलगी माझ्याजवळ येणारच नाही. कायरा म्हणते, आणि मग मोठी वहिनी, दीदी, बाकी सगळ्यांच्या विधीचं मीच करू का? म्हणजे माझं कामच नाही का? फक्त तुझ्या बाजूला उभं राहायचं. आरव म्हणतो, ठीक आहे, तू लवकर तयार हो, मी जातो पारसकडे. आरव पारसची मदत करायला निघून जातो. थोड्या वेळाने पारस आणि पिया मंडपात बसलेले असतात.
पियाने पिंक रंगाचा लेहंगा घातलेला असतो आणि ती खूपच सुंदर दिसत असते. पारसने क्रीमी कलरची शेरवानी घातलेली असते. दोघंही खूप छान दिसत असतात. कायरा पारस पियावर फुलं उधळत असते कारण त्यांचे फेरे सुरू असतात. पण आरव कायरावरचं फुलं टाकत असतो. कायराने निळ्या रंगाचा लेहंगा घातलेला असतो ज्यात ती नेहमीप्रमाणे आजही अफलातून दिसत होती आणि आरव फक्त तिच्याकडेच बघत होता. कायरा म्हणते, माझ्यावर फुलं का टाकतोयस? आरव म्हणतो, कारण तू स्वतःच फूल आहेस, म्हणजे फ्लॉवर आहेस म्हणून. कायरा म्हणते, लक्ष दे लग्नाकडे, बघ सगळं अरेंजमेंट नीट झालंय का नाही, ती तुझी जबाबदारी आहे. आरव म्हणतो, सगळं एकदम परफेक्ट आहे. मी काही काम केलं आणि ते इम्परफेक्ट राहिलं असं कधी झालंय का? कायरा म्हणते, बस बस, स्वतःची स्वतःच तारीफ करून घे. आरव म्हणतो, आता जिच्याकडून मी अपेक्षा ठेवतो तीच तर माझी तारीफ करत नाही, तर स्वतःलाच करावी लागते ना. आरव हळूच गाणं गुणगुणायला लागतो. मैं सेहरा बांध के आऊंगा, मेरा वादा है. मैं तेरी मांग सजाऊंगा, मेरा वादा है. मेरी वफा मेरी कसमों पे एतबार तो कर. कायरा म्हणते, जेव्हा हे गाणं खरंच लागत होतं तेव्हा नाही म्हणालास, आता काय गातोयस? आरव म्हणतो, तू लग्न एन्जॉय कर ना यार. थोड्या वेळाने लग्नाची सगळी विधी पूर्ण होते. पिया आणि पारस सगळ्यांचे आशीर्वाद घेतात. काही तासांनी पियाची विदाई होते. पारसच्या घरी पियाचं फारच ग्रँड वेलकम होतं. मग तिथे खूप साऱ्या रस्मा होतात. सगळ्या विधी झाल्यावर आरव आपल्या रूममध्ये येतो. आरव रूममध्ये येताच कायरा त्याला घट्ट मिठी मारते. आरव सुरुवातीला काहीच समजत नाही, मग तोही तिला मिठी मारतो. आरव म्हणतो, काय झालं? कायरा म्हणते, आय लव्ह यू. आरवला आपल्या कानांवर विश्वासच बसत नाही, कारण पहिल्यांदाच कायराने त्यालाही सांगितलं होतं. आरव अचंबित होऊन म्हणतो, काय म्हणालीस? कायरा म्हणते, आय लव्ह यू सो मच. आरव तिला आपल्या घट्ट मिठीत घेतो. आरवला जणू साऱ्या जगाचा आनंद मिळाला होता. आरव म्हणतो, एकदा परत सांग. कायरा म्हणते, आय लव्ह यू. आरव म्हणतो, एकदा अजून. कायरा म्हणते, आय लव्ह यू आरव. आरव म्हणतो, आय लव्ह यू टू. पण आज ही कृपा कशामुळे? कायरा म्हणते, कारण आज मला जगातली सगळ्यात मोठा आनंद मिळाला आहे. आरव म्हणतो, कसली खुशी? कायरा म्हणते, आपल्या. आरव म्हणतो, आपल्या. कायरा म्हणते, घरात. आरव म्हणतो, घरात. कायरा म्हणते, एक. आरव म्हणतो, एक. कायरा म्हणते, आपल्या घरात एक. आरव म्हणतो, पुढे. कायरा हळू आवाजात म्हणते, नवीन मेंबर येणार आहे. आरव गोंधळून विचारतो. आरव म्हणतो, कोण येणार आहे? कायरा आरवचा हात हळूच आपल्या पोटावर ठेवते. कायरा म्हणते, हो. आरव कायराकडे बघतो. तिच्या डोळ्यात अपार आनंद असतो. आरव काही क्षण तिच्याकडे बघत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर एक छोटंसं स्मित उमटतं. ते स्मित हळूहळू मोठं होत जातं. आरवच्या डोळ्यात अश्रू येतात. त्याच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नाही. तो खूप काही बोलू इच्छितो, पण बोलू शकत नाही. त्याचे अश्रू कायराच्या हातावर पडतात. आरवच्या चेहऱ्यावर जे हसू होते ती त्याच्या आयुष्यातील सर्वात शांत आणि समाधान हसू होते. तो स्वतःला थांबवू शकत नाही. तो कायराला घट्ट मिठी मारतो. त्या मिठीमध्ये साऱ्या भावना, सारे स्वप्न आणि एक नवीन जगाचा प्रारंभ लपलेला होता. कायराच्या खांद्यावर आरवचे अश्रू ओघळताना तिला जाणवतं. कायरा त्याचे अश्रू ओघळू देते, कारण हे अश्रू सुकून देणारे होते. आरव हळूहळू कायरापासून अलग होतो. तिचा चेहरा आपल्या हातात घेतो आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतो. आरव फक्त तिच्या डोळ्यात बघत होता. डोळ्यांतूनच तो विचारतो, हे खरंच आहे ना, की स्वप्न आहे? कायरा हसत हसत होकारार्थी मान हलवते. आरव पुन्हा तिला घट्ट मिठीत घेतो. काही वेळ एकमेकांच्या मिठीत हरवल्यावर आरव तिला सोफ्यावर बसवतो. स्वतः खाली बसतो. आरव हळूच कायराच्या पोटावर हात ठेवतो. जणू काही काळजी वाटते अशी भावना होती. त्याने डोळे बंद केले. हळूच तिच्या पोटावर किस केलं. डोळे बंद ठेवताच आपल्या हातांनी तिच्या पोटाला अलगद मिठी मारतो. कायरा त्याच्या केसांवर हात फिरवत राहते. काही वेळाने आरव तिचा हात हातात घेतो. कायरा हसत असते आणि आरव फक्त तिच्याकडे बघत राहतो. आरव म्हणतो, थँक्यू, मला जगातली सगळ्यात सुंदर आनंद दिल्याबद्दल. मी काय बोलू तुझ्याशी, तू मला साऱ्या जगाच्या आनंदाने भरून टाकलंय. थँक्यू. कायरा म्हणते, थँक्यू माझ्या आयुष्यात येण्याबद्दल. आरव म्हणतो, तू मम्मा, मी पप्पा. कायरा म्हणते, हो, तू पप्पा आणि मी मम्मा. आरव म्हणतो, मी डॅड. कायरा म्हणते, हो. आरव म्हणतो, तुला कधी कळालं? कायरा म्हणते, सकाळी डॉक्टरचा फोन आला. आरव म्हणतो, आणि आता सांगतेस? कायरा म्हणते, सकाळीच सांगायचं होतं, पण काही वेळच मिळाला नाही. आरव म्हणतो, किती वेळ झाला? कायरा म्हणते, 3 आठवडे.
आरव म्हणतो 3 आठवडे? कायरा म्हणते हो, अजून काही महिने आणि आपल्या आयुष्यात एक नवीन जीव येणार आहे. आरव म्हणतो नवीन जीव येणार आहे. कायरा म्हणते येणारच. आरव म्हणतो हो येणार. कायरा म्हणते तुला मुलगी हवी आहे ना? आरव म्हणतो ज्युनियर सॅनोरिटा. कायरा म्हणते आणि जिच्यात माझा आरव दिसेल. आरव म्हणतो जिच्यामध्ये माझी सॅनोरिटा बसलेली असेल. आरव पुन्हा तिच्या पोटाला मिठी मारतो, हळूच किस करतो. काही वेळाने कायरा म्हणते आरव, सगळं प्रेम काय तू आपल्या ज्युनियर सॅनोरिटावरच करणार आहेस का? माझ्याकडेही थोडं लक्ष दे. आरव म्हणतो प्लीज सॅनोरिटा, आज मला माझ्या आरोहीसोबत वेळ घालवू दे. कायरा म्हणते आरोही? आरव म्हणतो हो आरोही. कायरा म्हणते एवढ्या लवकर नावही ठरवलंस? आरव म्हणतो खूप आधी, जेव्हा आरोहीची मम्मा तिच्या डॅडवर रागावत होती. कायरा म्हणते तेव्हाच? आरव म्हणतो हो तेव्हाच. आरव म्हणतो तू चेंज कर, खूप उशीर झालाय, तुला आता झोपायला हवं. कायरा म्हणते तू झोपणार नाहीस? आरव म्हणतो मला आज झोपच येणार नाही. नंतर दोघंही कपडे बदलून झोपतात. कायराचं डोकं आरवच्या छातीकडे असतं. आरव तिचे केस कुरवाळतो. दुसऱ्या हाताने तिच्या पोटावर हात ठेवलेला असतो. ती म्हणते मी खूप खूप आनंदी आहे. आरव म्हणतो मी सुद्धा. थँक्यू मला ही आनंदाची भेट दिल्याबद्दल. कायरा म्हणते तू एक बेस्ट डॅड बनशील. आरव म्हणतो बेस्ट नको, फक्त आपल्या बाळासाठी एक चांगला डॅड बनायचा आहे. कायरा म्हणते आय लव्ह यू. आरव म्हणतो एका दिवसात 2-2 आनंद दिलास मला. कायरा म्हणते तू खूप छान आहेस. आरव म्हणतो हो ते तर मी आहेच. आता झोप. कायरा म्हणते गुड नाईट. आरव म्हणतो गुड नाईट तुला पण, आणि आपल्या छोट्या आरोहीला सुद्धा. पुढील सकाळी आरव सगळ्यांना हॉलमध्ये बोलावतो. त्याच्या हातात एक शॉपर असतो. कायरा पण त्याच्यासोबतच उभी असते. संध्याजी म्हणतात काय झालंय आरव? आनंदजी म्हणतात इतका आनंदी का दिसतो आहेस? पारस म्हणतो बोल ना भाऊ, सकाळी सकाळी झोप का खराब केलीस? आरव म्हणतो बोलू द्याल का? पाखे म्हणते हो हो बोल भाऊ. आरव म्हणतो ओके, सगळ्यांनी आधी डोळे बंद करा. सगळे म्हणतात का? आरव म्हणतो डोळे बंद करा, एक सरप्राईज आहे. पाखे म्हणते सरप्राईज? आय लव्ह सरप्राईज. आरव म्हणतो डोळे बंद करा. आनंदजी म्हणतात करा रे सगळे बंद. सगळे लोक डोळे बंद करतात. आरव शॉपरमधून लाल रंगाच्या कॅप्स काढतो आणि एक एक करून सगळ्यांना घालतो. आरव म्हणतो आता डोळे उघडा. सगळे डोळे उघडतात आणि आपल्या डोक्यावरच्या कॅपकडे पाहतात. सगळे एकमेकांच्या कॅपकडे बघतात, पण कुणालाच काही कळत नाही. पारस म्हणतो भाऊ हे काय आहे? संध्याजी म्हणतात दादी, काका, मावशी, आत्या, आजोबा. आरव म्हणतो 1 मिनिट थांबा. आरव एक कॅप कायराला घालतो, एक स्वतः घालतो आणि एक कॅप हातात घेऊन सगळ्यांना दाखवतो ज्यावर बेबी लिहिलेलं असतं. सगळे आरवच्या कॅपकडे बघतात ज्यावर डॅड लिहिलेलं असतं आणि कायराच्या कॅपवर मम्मा लिहिलेलं असतं. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. सगळे आनंदाने वेडे होतात. संध्या, पारस, पिया, पाखी धावत जाऊन कायराला मिठी मारतात. आरव म्हणतो मी पण डॅड होणार आहे, मला पण हक करा ना यार. आनंदजी म्हणतात ये रे माझ्या पोरा. आनंद आरवला मिठी मारतात. पारस पण आरवला मिठी मारतो. संध्याजी म्हणतात तुम्हा दोघांनाही खूप खूप अभिनंदन. कायरा म्हणते थँक्यू आई. पाखी म्हणते मी आत्या होणार आहे, आता घरात मी सगळ्यात लहान नाही राहणार. आनंदजी म्हणतात नेहमी असेच आनंदी राहा दोघंही. आरव आणि कायरा संध्याजी आणि आनंदजी यांचे पाय पडतात. पारस म्हणतो भाऊ वहिनी थँक्यू, माझं प्रमोशन झालं, मी काका होणार. पिया म्हणते दी मी मावशी होणार, थँक्यू सो मच. पारस म्हणतो मावशी नाही काकू. पिया म्हणते मावशी. पारस म्हणतो काकू. पिया म्हणते मावशी. पारस म्हणतो काकू. आरव म्हणतो शांत दोघंही, एकदम शांत. पिया मावशीच राहील आणि पारस काकाच. भांडणं संपली. पिया म्हणते थँक्यू जिजू. संध्या कायराला बसवते, सगळे बसतात. आनंदजी मिठाई घेऊन येतात. सगळे तोंड गोळ करतात. संध्याजी म्हणतात कायरा आतापासून तू घरीच राहणार. कायरा म्हणते हो आई. आरव पारसला एक गिफ्ट पॅकेट देतो. आरव म्हणतो हे घे, काका होणार असल्याचं गिफ्ट. पारस म्हणतो हे काय आहे भाऊ? आरव म्हणतो पिया आणि तुझं मलेशियाचं कालचं तिकीट आहे. पिया म्हणते पण जिजू. आरव म्हणतो पण वगैरे काही नाही, तुम्ही दोघं जात आहात म्हणजे जात आहात. संध्याजी म्हणतात आणि हो, 2 महिन्यांपूर्वी इथे दिसायचं नाहीत. पिया म्हणते 2 महिने मी तुमच्यापासून दूर कशी राहू? आरव म्हणतो जसा हा पारस राहतो, वर्षात 2 महिनेच घरात राहतो बस. कायरा म्हणते फक्त 2 महिन्यांचीच तर गोष्ट आहे. आरव म्हणतो तुम्ही दोघं जाताय,
चला आता पॅकिंग करायला लागा. पिया म्हणते हो. आरव म्हणतो, आई बाबा, मी आणि कायरा तिच्या आईबाबांकडे जातोय. त्यांनाही आजी आजोबा होण्याची बातमी द्यायची आहे. संध्याजी म्हणतात हो जा, पण कायराची काळजी घे. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणारे जे पुढील व्हिडिओ आहेत त्याची अपडेट तुम्हाला आधी येईल. धन्यवाद.